साडेमाडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असं का बोलतोय, पण त्याच्या मागचं कारण पण तसंच आहे बरं का। कारण का आज मी आलेलो आहे आपल्या पुण्यामध्ये आणि पुण्यामधल्या कोथरूड मधील शिवतीर्थ नगर येथील योजनगंधा हाऊसिंग सोसायटी मध्ये आज आपण खेळणार आहोत साडेमाडे। चला तर या सोसायटी बद्दल थोडंसं जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार काका, आपलं नाव? माझं नाव अशोक राजाराम अगवेकर, योजनगंधा सोसायटीचा कार्यकारिणी सदस्य आहे मी। काका, या सोसायटी बद्दल थोडं सांगा। ही सोसायटी 1987 साली स्थापन झालेली आहे। या सोसायटीमध्ये एकंदर 4 इमारतीमध्ये 50 फ्लॅट आहेत। इथे वातावरण आनंदी आणि खेळमेळीचं असतं। या सोसायटीमध्ये प्रामुख्याने 2 सण साजरे केले जातात। एक गणपती उत्सव हा मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो। सोसायटीमधील सर्व सभासद त्यामध्ये उत्साहाने भाग घेतात। आणि दुसरा म्हणजे होळीचा सण हाही मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सर्वजण साजरे करतात। म्हणजे एकंदर सगळे सभासद इथले उत्साही आहेत खूप? एकंदर सगळे सभासद अतिशय उत्साही आणि सहकार्य करणारे आहेत। सहकार्य करणार। चला तर मग पाहूयात या पुणेकरांमध्ये किती उत्साह आहे ते। सुरू करूयात आपल्या खेळाला साडेमाडे 3 ला। सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा वाटूया टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता वेळ आली आपले 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्याची आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर एक माझा चिमुरडा मित्र आहे। हॅलो, आला, हा माझा मित्र आहे। तुझं नाव? आयुष। आयुष, तू काय करतोस? काहीच नाही करत। आणि मग शाळेत वगैरे जातोस की नाहीस? हो, एकदाच जातोस? आता सुट्टी। मग एकदाच म्हणजे रोज एकदाच जातोस का? का महिन्यातून एकदा जातोस? महिन्यातून एकदा? आणि मग तुझे टीचर नाही ओरडत तुला? ओरडतात। काय ओरडतात? काठीनी मारतात तुला? खूप मारतात का रे? पण मी आहे ना तुला मारणार नाहीये। तू माझं एक काम करणार का आज? करणार? हे बघ, या इथले टोकन्स आहेत ना, या टोकन्स मधली 3 टोकन्स तू मला काढून द्यायची। ठीक आहे? देणार मला? हो। आणि जर नाही काढून दिली तर मी पण काठीने मारू तुला? नाही ना? मग काढून देणार ना मला? हो। चल पटकन काढून द्या मला। यातली 3 टोकन्स काढून दे लवकर। हा, आयुषने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 14। अभिनंदन। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42, 42। अरे वा, अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 13। अभिनंदन। आपल्या या 3 पुणेकरांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक पहिला राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्ते। आपलं नाव? हेमंत सीताराम यादव। दादा, आपण काय करता? मी रिअल इस्टेटचा बिझनेस करतो, पुण्यामध्येच करतो मी। आणि घरामध्ये कोण कोण असतं? घरामध्ये मिसेस, मुलगा, आई आणि लहान भाऊ आहे माझा। इथेच? हो, इथेच। पुणेकरांबद्दल एवढं बोललं जातं की हे पुणेकर म्हणजे 1000 माणसं उभी केली ना महाराष्ट्रातली किंवा जगभरातली, तरी सुद्धा एक पुणेकर त्याच्यातला असला ना तर पटकन ओळखता तो की हा पुणेकर आहे। का असं म्हणतात? ते सांगता येणार का, म्हणजे असं काहीतरी असेल ना, कारण की व्यवहारात चोख असतात। व्यवहारात चोख असतात। अगदी। तुम्ही पण व्यवहारात खूप चोख आहे। आहे। म्हणजे आकड्यांशी रोज खेळ तुमचा होत असेल ना? होत असतो। बरं, तुमच्याशी मी परत अशा गप्पा मारणारच आहे। नमस्कार। आपलं नाव? मी अर्चना प्रमोद तांबे। तांबे का की आपण काय करता? मी लहान मुलांचे कपडे शिवून देते। घरी कोण कोण असतं? आणि माझ्या घरी मिस्टर असतात आणि माझा पुतण्या आणि मुलगा असतो। बर, काय करतात काका? काका इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये मॅनेजर म्हणून आहेत। पण मग तुम्ही खऱ्या अर्थाने पुणेकर म्हणवता तुम्हाला? थोडंसं आहे। थोडंसं आहे म्हणजे काय? कारण आमची सारखी ट्रान्सफर होत असल्यामुळे मी वेगवेगळ्या गावांमध्ये हिंडून आलेली आहे, त्यामुळे थोडंसं पुण्याचं पाणी लागलेलं आहे। पुण्याचं पाणी थोडंसं लागलेलं आहे। खरेदीचा काही अनुभव आहे ना दांडगा? हो, पुणेकरांना तो असतोच। पण मग तुमच्याकडे मी वळणार आहे, तोपर्यंत नंतर आपण गप्पा मारूया। ओके, ठीक। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव रजनी प्रभाकर बोरोले। बोरोले मावशी, आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे। बर, आणि घरी कोण कोण असतं? घरी आम्ही दोघंच असतो, मिस्टर आणि मी। हां। मुलगा, मुलगी, एक नातू
ते कुठे असतात ते? परदेशामध्ये अमेरिकेमध्ये असतो. अमेरिकेमध्ये. आणि मुलगी? मुलगी इथंच पुण्यात असते, तिचंही लग्न झालंय. पण मला सांगा काका म्हणजे कशामध्ये सर्व्हिसला होते? काका डिफेन्समध्ये सर्व्हिसला होते, MES मध्ये, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस. बरं, म्हणजे सगळं घरी वातावरण मिलिटरीचं एकदम कडक असेल ना? थोडं, एवढं नाही. एवढं नाही. मला सांगा काकांबरोबर किती वेळा खरेदीला जाता बाहेर? फार कमी वेळेस. कमी वेळेस. दागिन्यांची खरेदी किती वेळा केली आतापर्यंत? जास्त नाही. खरेदीची मला आवडच नाही. मला फक्त पुस्तकं वाचायला आवडतात, भरतकाम विणकाम करायला आवडते आणि घरात राहायला जास्त आवडतं. बाहेर फिरायला फार जास्त आवडत नाही. पण मग आता नातू वगैरे आहे? हो, 2 नातू आहेत. मग काय नातवांना गोष्टीच सांगायच्या बघ. हो. आणि आता तुम्हाला सगळ्यांना दागिन्यावरून मी एवढं का बोलतोय ना याच्याकडे मी येणार आहे, पण त्या अगोदर आपल्या पहिल्या राऊंड विषयी थोडंसं जाणून घेऊयात. आपला पहिला अंदाजे किती राऊंड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आता आपण याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तुम्हाला एका वस्तूची किंमत सांगायची आहे, पण तुम्ही आता ही किंमत डायरेक्ट सांगू शकत नाही. तर मी तुम्हाला 4 आकडे देणार. या आकड्यांमध्येच या वस्तूची किंमत दडलेली आहे. हे आकडे तुम्हाला अरेंज करायचे आहेत आणि किंमत सांगायची आहे. पण पहिल्यांदा किंमत कोण सांगणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावेल. आणि पहिल्यांदा फासा टाकतायत आपले यादव दादा. दादा फासा टाका. यादव दादांना मिळाले 6 अंक. तांबे काकींना मिळाले 4 अंक. बोरवले मावशी तुम्ही सांग. आणि बोरवले मावशीने मिळाले 3 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावणार आहेत यादव दादा, त्यानंतर तांबे काकी आणि सर्वात शेवटी बोली लावणार आहेत बोरवले मावशी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे ज्वेलरी सेट. ह्या ज्वेलरी सेटमध्ये मोत्याची कर्णफुले, मोत्याचा हार, शिवाय मोत्याचं ब्रेसलेट आहे ज्याच्यामध्ये घड्याळ सुद्धा आहे. या ज्वेलरी सेटची पहिल्यांदा किंमत ठरवणार आहेत यादव दादा. त्यांना देतो मी 4 अंक. दादा हे घ्या अंक. आणि तुम्हाला आता या ज्वेलरी सेटची किंमत ठरवायची. 1, 2, 6, 0 म्हणजे 1260 रुपये. 1260 नक्की? बाकीच्यांना काय वाटतंय? पाठीमागे 1600. 2610 रुपये. नक्की? 1260 1260 नक्की? आकडे चेंज करायचे आहेत? अजिबात नाही. फिक्स करायची ही किंमत? चला तर मग ही किंमत फिक्स करूयात. यानंतर तांबे काकी आकडे जुळवणार आहेत. काकी 2106 2106 रुपये. ठाम आहे या मतावर? चेंज करायचे आहेत आकडे? नाही. बाकीच्यांना काय वाटतंय? 2106 रुपये यांनी किंमत सांगितलेली असेल बरोबर? जास्त आहे? कमी आहे? चेंज करायचे असतील तर एकच संधी तुमच्याकडे. आत्ता चेंज करू शकता, परत नाही. फिक्स करायची किंमत? चला तर मग फिक्स करूया. या ज्वेलरी सेटच्या खऱ्या किमतीसाठी आकडे जुळवणार आहेत बोरवले मावशी. $1620 वाढवायची आहे? अजिबात कमी करायची नाहीये? बाकीच्यांना काय वाटतंय? बरोबर आहे. फिक्स करायची किंमत? चला तर मग ही किंमत फिक्स करूया. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या ज्वेलरी सेटची किंमत सांगितलेली आहे. यादव दादांनी सांगितलेली किंमत आहे 1260 रुपये. तांबे काकींनी सांगितलेली किंमत आहे 2016 रुपये. तर बोरोले मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1620 रुपये. चला पाहूयात या ज्वेलरी सेटची खरी किंमत किती येते. आणि या ज्वेलरी सेटची खरी किंमत आहे 1260 रुपये. ही अचूक किंमत सांगितलेली आहे यादव दादांनी, त्यामुळे त्यांना मिळतो हा नेकलेस सेट. अभिनंदन दादा. तुम्हाला ज्वेलरी सेट मिळालाय. कोणाला देणार? आईला की बायकोला? मिसेसला देणार. आणि मग आईला? आईला वॉच देणार. आईला फक्त घड्याळ. जॅकपॉट राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्या अगोदर घेऊयात एक छोटासा ब्रेक. पण ब्रेककडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. आजपासून आपण एक प्रश्न इथल्या प्रेक्षकांना विचारणार आहोत. जो या प्रश्नाचं उत्तर सरते शेवटी सांगेल त्याला मिळेल एक आकर्षक बक्षीस. आणि आज तुमच्या सगळ्यांसाठी जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की झाडावरचा झरा कोण आहे पुरा. आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे आहेत 3 नवे स्पर्धक. आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे अथर्व. अथर्व, मला यातली 3 टोकन्स काढून दे. डोळे मिटायचे आणि मिक्स करून द्यायचे पटकन.
3. अथर्वनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 22. अभिनंदन. दुसरा क्रमांक आहे 6. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 3. अभिनंदन. हे आपले 3 स्पर्धक खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले 3 स्पर्धक सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सुरेखा सुरेश वर्तक. वर्तक काकी, आपण काय करता? मी गृहिणी आहे. बर. घरी कोण कोण असतं? घरी 2 मुलं, 2 सुना आणि मिस्टर. बर. काका काय करतात? काका काही नाही, आता रिटायर झालेले आहेत, घरीच आहेत. बर. कुठे होते ते? ते किर्लोस्कर कमिन्स मध्ये होते नोकरीला. हां. आणि मुलं काय करतात? मुलं आता एक बँकेत आहे आणि एक आमचा एक स्वतःचा व्यवसाय आहे. हां. तिथे जातो. बर. मग सुना वगैरे? सुना पण दोन्ही नोकरी करतात. दोघी नोकरी करतात. मग हे एवढं सगळे जण व्यापात असतात आणि तुम्ही एकट्या मोकळ्या? हो, मग मला घरातलं काम करावं लागतं ना. सगळंच? काय काय करावं लागतं? सगळं म्हणजे घरात बघावं लागतं ना. बाकी सगळ्याला जरी बाई असली तरी लक्ष ठेवायला लागतात ना. लक्ष ठेवावं लागतं. पुण्यामध्ये खरेदी करायची वेळ अशी नाही, संध्याकाळी सकाळी ऊन नसेल म्हणजे पावसात वेगळ्या वेगळ्या वेळी, सकाळी किंवा संध्याकाळी. ते मधला वेळ 1 ते 4 घरी आराम का? असं नाही, काहीतरी कारण असेल ना. 1 ते 4 नाही म्हणजे दुपारची विश्रांती जी पुणेकरांना लागते. 1 ते 4 या वेळेमध्ये नो खरेदी. नमस्कार. आपलं नाव? वैशाली हेमंत यादव. पहिल्या राऊंडला जे जिंकले ते माझे मिस्टरच. बर. म्हणजे दादा आणि वहिनी एकत्र खेळतात? हो. आता तुम्ही सुपर मार्केट राऊंड मध्ये आलेला आहात. इथं तुम्हाला खरेदी करायची. दादांच्या मागे खरेदीसाठी किती तगादा लावता? त्यांच्या बरोबर असं नाही, पण मीच जात असते शक्यतो खरेदी. हो. मग ते कधी नेतात? हो, रविवारी वगैरे. कुठे? तुळशी बागेत वगैरे घेऊन जात असतात. तुळशी बागेत येतात. मग ते फिरतात त्या गर्दीतून तुमच्या बरोबर? नाही. का? त्यांना नाही आवडत खरेदी करायला. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? लक्ष्मीबाई धुंडीबा ढमाले. ढमाले मावशी, आपण काय करता? मी घरीच असते. घरीच असता? घरी कोण कोण असतं? सून, मुलगा, नातवंड आहे 2. आणि काका? काका पण आहे. काय करतात ते? काका कंपाऊंडर आहे. मग काय घरी औषधं सगळी आणतात? सगळे तेच आणतात. आणि घरामध्ये जे काही औषधं लागून आहेत म्हणून साहित्य आणत असतं ते कोण आणतं? तेच आणतात. तेच म्हणजे किराणा मालाची खरेदी पण तेच करतात? नाही, मग मी करायचे, आता सुनबाई करते. आणि मग आता घरामध्ये कुणाबरोबर रमता? कोण? मी ना देवळात बिवळात सगळीकडे फिरते असते. माळकरी आहात? भजन वगैरे? भजनात वगैरे रमता? जाता. पण आता खरेदीचा अनुभव आहे ना तुम्हाला? थोडा आहे. आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे, तीही 1 मिनिटामध्ये. पण खरेदी करण्यासाठी तुम्हाला इथं पैसे लागणार नाहीत, तर मी सांगेन एवढ्या किमतीची तुम्हाला खरेदी करायची. लक्षात ठेवा, ही खरेदी तुम्हाला 1 मिनिटात करायची. जर तुम्ही अचूक खरेदी केलीत तर जो विजेता असेल, ज्याची याच्या जवळ जाणारी किंमत असेल, त्याला ही संपूर्ण खरेदी फ्रीमध्ये मिळणार आहे आणि तो जाणार आहे जॅकपॉट राऊंडला. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 1000 रुपयाची. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला 1 मिनिटामध्ये ही खरेदी करायची आहे आणि तुमची वेळ चालू होतीये आत्ता. 3:30. 1000 रुपयांची खरेदी करायची आहे. नीट विचार करून घ्या. 30 सेकंद झालेली आहेत. नीट विचार करा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोण ठरलंय विजेता. वर्तक काकींनी केलेली खरेदी आहे 382 रुपयांची. त्यानंतर ढमाले मावशींनी केलेली खरेदी आहे 936 रुपयांची. आणि यादव वहिनींनी केलेली खरेदी आहे 995 रुपयांची. ती जाते 1000 रुपयाजवळ. अभिनंदन वहिनी, तुम्ही ठरलेले आहात विजेत्या सुपर मार्केट राऊंडच्या. अभिनंदन वहिनी. थँक्यू.
पहिला राऊंड दादा जिंकले आणि दुसरा राऊंड तुम्ही. काय कसं काय जादू काय नक्की? नाही काही नाही, जिंकलो. नशीब जोरात आहे तुमचं सगळ्यांचं, यादव घराण्याचं जोरात आहे. मला सांगा आता, तुम्ही जॅकपॉट राऊंडला दोघ जण आमने सामने, दोघांपैकी कोण जिंकेल? कुणीही जिंकलं तरी बक्षीस आम्हालाच नाही पण ते तर झालंच हो, पण कोण कुणाला हरवणार तुम्हाला काय वाटतंय? नाही दोघही जोराचे तयार आहेत एकदम दोघे. ते जिंकले तरी आनंदच आहे मला. नाही पण कोण जिंकणार? ते जिंकतील. ते जिंकतील? तुम्ही इतक्या सहजासहजी जिंकून देणार आहे का त्यांना? घरामध्ये तर प्रत्येक भांडणं तुम्हीच जिंकता, त्यांनी मला सांगितलंय मागाशी. म्हणजे आता ही स्पर्धा पण तुम्हीच जिंकणार. बघूया, पण शक्यतो ते जिंकतील. बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जॅकपॉट राऊंड जिंकावा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे, पण त्या अगोदर ब्रेक घेऊयात. पण ब्रेक कडे वळण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा आहे, झाडावरचा झरा कोण आहे पोरा? आणि याचं उत्तर आपल्या या प्रेक्षकांपैकी कोणीतरी एक सांगणार आहे. पण सर्वात शेवटी तुमची उत्तर मी सर्वात शेवटी जाणून घेणार आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला आपण एक आकर्षक प्राइज सुद्धा देणार आहोत. आपल्या अंदाजे कितीचे विनर यादव दादा आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या यादव वहिनी हे दोघे जण खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये पहिल्यांदाच नवरा बायको आमने सामने आलेत. ते दोघेही जॅकपॉट राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण त्या अगोदर सांगतो, तुम्हाला अचूक चावी जर निवडायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकला पाहिजे. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला उदबत्त्या पेटवायच्यात आणि त्या बटाट्यामध्ये खोवायच्यात. पण एक अट आहे, प्रत्येक वेळेला फक्त एकच अगरबत्ती किंवा उदबत्ती पेटवावी लागेल. दोघेही तयार? बघूयात एका मिनिटामध्ये सर्वाधिक उदबत्त्या कोण पेटवत येते. 3:3 लवकर. एका वेळेस एकच अगरबत्ती. लवकर लवकर लवकर. सगळं आरामात चाललंय. 30 सेकंद झालेले, पटकन हरवायचं नाही यांना. 3:3 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती उदबत्त्या पेटवल्यात ते. दादा, तुम्ही 1, 2, 3 आणि 4 उदबत्त्या पेटवल्यात. वहिनींनी 1, 2, 3, 4 आणि 5 उदबत्त्या पेटवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना मिळते संधी एक चावी निवडण्याची. अभिनंदन वहिनी. वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या का? लाल धोकादायक आहे. आणि हिरवा ग्रीन सिग्नल. चांगल्या शुभ कार्याला सिग्नल मिळाला, ग्रीन सिग्नल. शुभेच्छा तुम्हाला. नीट विचार करून निवडा. बाकीच्यांना काय वाटतंय, लाल की हिरवी? हिरवीच. इकडे हिरवीच. लाल. कोणती चावी? हिरव्या रंगाची चावी निवडा. वहिनींनी निवडले हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे दादांना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये रंगलेल्या नवरा बायकोच्या युद्धामध्ये पराभूत झालेत आपले यादव दादा. त्यांना मिळाले वांग. अभिनंदन दादा. थँक्यू. कसं वाटतंय? बरं वाटतंय. कारण का आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत यादव वहिनी, त्यामुळे यांना ऐकावंच लागणार आहे. आणि यादव वहिनींना मिळालंय ग्लास टॉप शेगडी. अभिनंदन वहिनी. थँक्यू. शेगडी मिळाली तुम्हाला. आता पहिला पदार्थ कुठला बनवणार? मसाले भात. हो. आणि यांचं वांग त्यानंतर. बरं, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. काही असो, घरामध्येच वस्तू आलेल्या आहेत. यादव कुटुंबियांचं हार्दिक अभिनंदन. यानंतर आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळणार आहोत. मी प्रश्न असा विचारला होता की झाडावरचा झरा कोण आहे पोरा? आणि याचं उत्तर आपले प्रेक्षक सांगणार आहेत. बघूयात कुठला प्रेक्षक बरोबर उत्तर सांगतोय. कोण 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 कोण? इकडे या, समोर या. आपलं नाव? अनुश्री काकडे वहिनी. मला सांगा, याचं उत्तर तुम्हाला येत आहे? हो. काय याचं उत्तर? शहाळ. अगदी अचूक उत्तर यांनी दिलेलं आहे, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या आणि त्यांना मिळते छोटीशी भेटवस्तू. अभिनंदन वहिनी. अशीच धमाल आपण प्रत्येक भागामध्ये करणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.